सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या 22व्या राज्य अधिवेशन नंदुरबारात केंद्र व राज्य शासन विरोधात कम्युनिस्ट पक्षाचा यल्गार। सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या 22व्या राज्य अधिवेशन नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झाले। राज्यातील विविध भागातून आलेले पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षांचे नेते मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी झाले। सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना विविध वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत कष्टकरी, शेतकरी, आदिवासी आणि कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला। सभेला मित्र पक्षांचे नेते प्रमुख वक्ता म्हणून कॉम्रेड राजेंद्र बावके, कॉम्रेड किशोर ढमाले उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष कॉम्रेड करणसिंग कोकणी होते। यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी संकट, आदिवासींचे वनहक्क, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही संस्थांपुढील आव्हाने या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली। प्रमुख वक्ते किशोर ढमाले यांनी आपल्या भाषणात बोलताना केंद्र व राज्य शासनाच्या तीव्र शब्दात निषेध करत त्यांनी कशा प्रकारे आपल्या जंगल जमीन विकून भांडवलदाराच्या घशात घातल्यात हे सांगितले। अदानी व अंबानी यांच्या गल्ला भरण्यासाठी मोदी, शहा यांच्या सरकार आणि राज्याचे दलाल काम करीत आहेत। आज हजारो हेक्टर जमीन कंपनीच्या घशात घालून जंगल जमीन संपवून टाकले। आपण वर्षानुवर्ष यासाठी लढत आहोत, परंतु सरकार आपल्याला हक्काचा सातबारा देण्यास तयार नाही आणि भांडवलदारांना देत आहेत। परदेशातील विद्यापीठ आणून येथे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत आणि आता पहिलीपासून हिंदी शिक्षणाची सक्ती करत आहेत। ही सक्ती कशासाठी? आता विद्यार्थ्यांना पुरातन शिक्षण देण्याचे सरकारचे नियोजन आहे। आमच्या मुलांना पुरातन शिक्षण नको, आजच्या विज्ञान, तंत्रज्ञान व टेक्नॉलॉजी शिक्षण पाहिजे। ज्योतिषशास्त्र व पुरातन विभागाचे शिक्षण तुम्ही तुमच्या पोरांना शिकवा, असे वक्तव्य किशोर ढमाले यांनी केले। यावेळी सभेचे प्रमुख वक्ता राजेंद्र बावके यांनी बोलताना सांगितले की वनहक्क कायद्याला 2 दशके पूर्ण होत असतानाही अनेक पात्र लाभार्थ्यांना हक्काची जमीन नोंद मिळाली नाही। समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, बुलेट ट्रेन, अभयारण्य आणि विविध खनिज प्रकल्पांच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी आणि जंगलांवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप त्यांनी केला। विकासाच्या नावाखाली गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी हे भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम करीत आहेत। आज महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद, मराठी शाळा तसेच आश्रमशाळा बंद करण्याचा विचार केलाय। जेथे आपले गोरगरीब शिक्षण घेत आहे, ती शाळा शासन बंद करत आहे। याचा अर्थ आपल्या मुलांनी शिक्षण घ्यायला नको व जो आज श्रमिक म्हणून जगत आहे त्यांची पुढील 5 पिढी ही श्रमिक म्हणूनच राहायला पाहिजे, अशी शासनाची विचारधारा आहे। भ्रष्टाचार करायचा, निवडून यायचं, पुन्हा भ्रष्टाचार करायचा, जनतेमध्ये पैसे वाटायचे आणि पुन्हा सत्तेत यायचे, हे प्रस्थापित लोकांचे राजकारण आज सर्वांना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले। देशातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सर्व डाव्या, लोकशाहीवादी आणि परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले। अधिवेशनाला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मध्ये प्रस्थापित पक्षांच्या लोकांची नावे तुम्हाला दिसतील। अनेक महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांच्या नावामध्ये तुम्हाला कुठेही कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता आढळणार नाही। भ्रष्टाचार करताना कोणत्याही कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता तुम्हाला आढळणार नाही, कारण जे तत्वज्ञान मार्क्सनी, लेनिननी आणि इथल्या या भूमीत रुजलेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जे तत्व रुजवलेले आहेत, ज्या भूमिका रुजवलेल्या आहेत, या भूमिका या देशातल्या जनतेमध्ये समतेचं जे काही राजकारण त्यांनी शिकवलेलं आहे, ते समतेचं राजकारण सातत्याने कम्युनिस्ट पार्टीतले लोक आपल्या अंगी बाणवतात आणि आपल्या आचरणात सातत्याने ठेवत असतात। खरं म्हणजे तुमच्या या अधिवेशनामध्ये तुम्हाला मी जे काही एक प्रकारची सदिच्छा व्यक्त करायला आलेलो आहोत। अनेक लोक सांगतायत परिस्थिती खूप वाईट आहे। प्रस्थापित राजकारणामध्ये असलेले पुढारी सांगतायत का लाल बावट्याचं काय खरं, तिकडे केरळमध्ये गेला, इकडे पश्चिम बंगालमध्ये गेला, तिकडं तुमचं महाराष्ट्रात तुमचं टिपूस आलं नाही, या दृष्टिकोनातून ते काय करतायत, सातत्याने आपली काय करतायत, एक प्रकारची हेटाळणी करण्याचा प्रयत्न करतायत। कारण प्रस्थापितांच्या राजकारणामध्ये आणि कम्युनिस्ट पार्ट्यांच्या राजकारणामध्ये जो मूलभूत फरक आहे, तो मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे
तो मूलभूत फरक तुमच्या ध्यानात जर आणून द्यायचा असेल तर प्रस्थापित असलेल्या पक्षांचं राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित असतं. हे वक्तव्य आपल्या देशामध्ये करतायत, त्यांचे परिमाण या देशातल्या भांडवलदारांच्या आपल्या देशाच्या सुधारण्याच्या आणि त्यांच्या 2 नंबरला वर जाण्याचे जे काही परिमाण आहेत, हे परिमाण ते त्यांच्या औद्योगिक घराण्यांची किती वाढ होईल याच्यावर ते ठरवत आहेत. पण आमचे डावे पक्ष सांगतायत, आमचा लाल बावटा सांगतोय, या देशातल्या नागरिकाला त्याचे जे काही रोजच्या जीवनातले जे काही अधिकार आहेत ते मिळतायत की नाही. आमच्या या देशातल्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, कामगारांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना जे प्राथमिक शिक्षण जे गरजेचं आहे ते गरजेचं शिक्षण मिळतंय की नाही, फुकट मिळतंय की नाही, त्याची जर परिस्थिती आपण आता बघितली तर महाराष्ट्रामध्ये हजारो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आता बंद करतायत. कोण शिकताय त्या मराठी शाळेमध्ये? कुणाची मुलं जात आहेत त्या मराठी शाळेमध्ये? अनेक आदिवासींच्या आश्रमशाळा आता बंद पडायला लागलेल्या आहेत. त्यांचा निधी त्यांनी आता कमी करून टाकलेला आहे. आश्रमशाळा जर बंद केल्या, आश्रमशाळा जर बंद पडायला लागल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडायला लागल्या, तर आमच्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? म्हणजे इथून पुढं जो श्रमिक म्हणून जगतोय त्याच्या पुढच्या 5 पिढ्यांनी सुद्धा श्रमिक म्हणून जगावं असा बंदोबस्त या देशातला हा राज्यकर्ता वर्ग घेतोय. जे मनुवादी आहेत, ज्यांच्या डोक्यामध्ये मनू शिरलेला आहे, ज्यांच्या डोक्यामध्ये मनूची उतरंड आहे, त्यांच्या डोक्यामध्ये या देशातल्या दलिताला, या देशातल्या आदिवाशाला, या देशातल्या गरीब शेतकऱ्यांना, या देशातल्या शेतमजुरांना, यांच्या कुणाच्याही मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. ही जी काही सनातनकाली जी काही विचारधारा आहे ती विचारधारा आता ते महाराष्ट्रात आणि देशामध्ये आणण्याच्या तयारीला लागले. त्या निवडणुकामध्ये सर्व प्रकारचे भ्रष्टाचार करायचे, सर्व प्रकारच्या जबरदस्तीच्या दडपशाहीच्या सर्व बाबी अंमलात आणायच्या, निवडून यायचं, परत भ्रष्टाचार करायचा, परत संपत्ती कमवायची आणि परत तोच पैसा त्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये वाटायचा, त्यांची दिशाभूल करायची आणि परत निवडून यायचं. हे राजकारण त्या प्रस्थापितांच्या दृष्टीने सत्तेवर येण्याचं राजकारण, हे राजकारण त्या प्रस्थापित पक्षांच्या दृष्टीने हे त्यांचं राजकारण. डाव्यांचं राजकारण काय? डाव्यांचं राजकारण या देशामध्ये, या राज्यामध्ये जे कष्टकरी आहेत, जे श्रमिक आहेत, त्यांना एक प्रकारची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांचं जीवनमान हे सुधारलं पाहिजे, या देशातल्या महिलांना समानतेचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांनाही शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, उद्योग व्यवसायात पुरुषांच्या बरोबरीने त्यांना हक्क मिळाला पाहिजे. हे राजकारण आम्ही लोकांमध्ये शिकवतो. याला आमचं मूळ राजकारण हे आहे. आमचं मुख्य राजकारण हे निवडणुका लढवणं आणि त्याच्यातून संपत्ती जमवणं आणि त्याच्यात भ्रष्टाचार करायचं आणि त्याच्यातून संपत्ती जमवणं हे आमचं राजकारण. हे चर्चा आपण करत असतो. या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचं काम हे राजकीय पक्षांचं काम आहे. कारण कुणाला जमीन द्यायची, कुणाला जमीन द्यायची नाही, कुणाची जमीन काढून घ्यायची, कुणाच्या जमिनी विकायच्या, याचे अधिकार आणि याचे निर्णय मुंबईच्या मंत्रालयात होतात, दिल्लीच्या संसदेमध्ये होतात, ज्या ठिकाणी आपण आमदार निवडून पाठवतो त्या विधानसभेमध्ये होतात. या विधानसभेमध्ये, या लोकसभेमध्ये, या मंत्रालयामध्ये निवडून गेलेले लोक हे राजकीय निर्णय घेत असतात. त्यांचे पक्ष त्यांना सांगत असतात. काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, लालबावटा या पक्षांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांना त्यांचे पक्ष सांगत असतात ही भूमिका घ्यायची, या पद्धतीनं वागायचं,
हे आमदार खासदारांना त्यांचे पक्ष सांगतात आणि मग काय निर्णय होतो? निर्णय होतो नियमगिरी पर्वत विकण्याचा, निर्णय होतो सातपुडा विकण्याचा, निर्णय होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा सह्याद्री पर्वत विकण्याचा, निर्णय होतो बिरसा मुंडाचं जंगल तोडण्याचा, निर्णय होतो तंट्या मामा ज्या जंगलासाठी प्राणपणानं लढला ते जंगल तोडण्याचा. कुणासाठी तोडतात, कुणाला विकतात, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. या देशामध्ये अदानी आणि अंबानीच्या हितासाठी, अदानी आणि अंबानीचा गल्ला भरण्यासाठी या देशामधले मोदी आणि शहांचं सरकार आणि त्यांचे राज्यामधले दलाल हे काम करतायत. आणि म्हणून एका रात्रीमध्ये 30-30, 40-40 हजार झाडं तोडून 10-10 हजार एकराच्या जमिनी कंपन्यांच्या घशात घालण्याचं कारस्थान चालू आहे. आपण 3 पिढ्यांपासून या 4 पिढ्यांपासून या सह्याद्री आणि सातपुड्यामधल्या भागामध्ये जल आणि जंगल जमिनीची लढाई करतो. माझे नेते कॉम्रेड रामसिंग गावित या ठिकाणी आहेत. केस पांढरे झाले, लोक म्हातारे झाले, लोक मेले, पण अजूनही सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार हक्काचा सातबारा द्यायला तयार नाही. या आधीच्या सरकारनं काँग्रेसवाल्यांनी सांगितलं आम्ही कायदा केला, त्यांनी काही सुखासुखी कायदा केला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण रक्त सांडलेलं आहे. जर मोगरपाड्याच्या जंगलामध्ये सुझलॉन कंपनीला आपण अडवलं नसतं तर आपल्या जंगलावरती आपला ताबा राहिला नसता. 18 लोकांचं रक्त मोगरपाड्याच्या जंगलामध्ये आपण सांडलं आणि मग या कंपन्यांनी आपल्यावरचं आक्रमण थांबवलं. हे पाहिजे ते भांडवलदारांना ज्याच्या खिशात पैसा त्याला शिक्षण देत आहेत. परदेशातनं विद्यापीठ इथं आणतायत आणि इथल्या मुलांना कोणतं शिक्षण देत आहेत? इथं पहिलीपासून आता हिंदी भाषा. का बरं हिंदी भाषा? आपा मावची पोहा पोही ज्या आहेत त्या एक मावची भाषा शिकता, बराबर ना? गोमा मावची भाषा शिकता, या शाळेमा जाईन मराठी शिकता, त्या पाचाडी इंग्रजी शिकता आणि अजून फडणवीस आखना है अजून हिंदी शिका. म्हणजे भाषा शिकणं का भाई? आम्हा पोहा पोहीला डॉक्टर बनणं है, इंजिनियर बनणं है, वकील बनणं है. भाषा हिकीन फक्त काय कोणार है? आम्हा पोहा पोही. ओ सवाल होणारा बिजा कोई नाही है. फक्त सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षानं फडणवीसला हा प्रश्न विचारला की तुम्ही हिंदी भाषा सक्तीची करून आदिवासी मुलांच्या शिक्षणाची हेळसांड का करतात? आदिवासी मुलांचा बळी देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला फडणवीस साहेब? हा प्रश्न विचारणारे फक्त आपण आहोत. आणि म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय शिकवतायत ते म्हणे कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये संस्कृत भाषा शिका. नंतर काय म्हणे फलज्योतिष शिका. नंतर काय म्हणे जुनं ज्ञान जे आहे प्राचीन ज्ञान शिका. म्हणे काय म्हणजे आत्ता जी विमानं उडतात त्या विमानाची टेक्नॉलॉजी ते शिकवत नाहीत. ते म्हणतात रामायण काळामध्ये विमान होतं पुष्पक विमान, ते विमान शिकवतो. ते बामणांनो तुमच्या पोरांना शिकवा. आमच्या पोरांना का शिकवता? ते तुमच्या पोरांना शिकवा ना. पुष्पक विमान रामायणामध्ये होतं ते शिकवा. आम्हाला आजच्या काळातलं तंत्रज्ञान, आजची टेक्नॉलॉजी, आजचं विज्ञान शिकायचंय. आमच्या मुलांना नव्या जमान्यामध्ये प्रगती करायची आहे. हे जे शिक्षण आहे ज्योतिषशास्त्र, हात बघून भविष्य सांगणं,
हे असे फालतूक धंदे जे आहेत, ते फडणवीस साहेब, जोशी, कुलकर्णी आणि जैन, शहा यांच्या पोरांना शिकवा ना. बरोबर आहे ना? आमच्या पोरांना नवीन काहीतरी शिकवा, नवीन ज्ञान द्या, पण ते फडणवीस द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून आपल्याला जे नको ते शिकवतात. आपण सातबारा मागितला, ते भांडवलदारांना सातबारा देतात. आपण शेतीमालाला रास्त भाव मागितला, ते त्यावेळेस निर्यात बंदी करतात आणि आपल्याकडचा माल संपला, व्यापाऱ्यांची गोडाऊन भरली की मग ते देशाचं शटर ओपन करतात आणि सांगतात विका, मग निर्यात बंदी उठवतात. म्हणजे आपल्याला एक न्याय आणि भांडवलदारांना एक न्याय. तेव्हा हे अन्यायी सरकार, वैरी सरकार, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार मुंबई आणि दिल्लीमध्ये आलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे राजकारण हे दुसरं तिसरं कोणी सांगणार नाही. हे फक्त लालबावटात सांगू शकतो. समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन याच्यामध्ये आदिवासींचा बळी देण्यासाठी आदिवासी वनहक्क कायद्यामध्ये तुम्ही बदल केलात. पेसा कायद्यामध्ये तुम्ही आता पैसे देतात, पण पेसा कायद्यामध्ये तुम्ही पळवाट काढलेली आहे. राज्यपालाचा वटहुकूम होता की आता समृद्धी महामार्ग किंवा बुलेट ट्रेन याच्या सारख्या राष्ट्रहिताच्या गोष्टींसाठी ग्रामसभेची परवानगी लागणार नाही. अरे पण पेसा कायद्यामध्ये ग्रामसभा मोठी. आम्ही घोषणा दिली, दिल्ली मुंबईत तुमचं सरकार, गावामध्ये आमचं सरकार, ग्रामसभेमध्ये आम्ही राजे. आपण सांगितलं, पेसा कायदा झाला. 96 साली हे रामसिंग गावित दिल्लीला उपोषणाला बसलेले होते. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.